ओके, आपण काय केलेलं आहे, डायोड सिलेक्ट केलेला आहे. ओके, आपण आता रेजिस्टन्सची व्हॅल्यू पर्टिक्युलर व्हॅल्यू सिलेक्ट करूया. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, व्होल्टेजला व्हेरी करायचं. सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे की आपण आता व्होल्टेज व्हेरी करणार आहोत. पण ते कोणतं व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज. ओके, सप्लाय व्होल्टेज. आता इनिशियल स्टेजला सप्लाय व्होल्टेज किती आहे, 0.2. आता मी मगाशी म्हणत होते की नाही तुम्हाला, आपण ग्राफ काढताना 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, बरोबर की नाही. सेम त्या स्टेपनं आपण इथे त्यांनी इनिशियल स्टेजचं व्होल्टेज 0.2 ची व्हॅल्यू सिलेक्ट केलेली आहे. आपण ती कितीही करू शकतो, कितीही म्हणजे लेस दॅन 0.58. ओके, इनिशियल व्हॅल्यू थोडी आपण सिलेक्ट करू शकतो. आता आपण काय करणार आहोत, रेजिस्टन्सची व्हॅल्यू 100 सिलेक्ट केलेली आहे. आपण काय करणार, हे जी सप्लाय व्होल्टेजची व्हॅल्यू आहे 0.2 आणि करंट मेजरमेंटला आपण ट्राय करूया. आता इथं बघा, तुम्ही अॅमीटर जर ऑब्झर्वेशन केलं तर 0 अॅमीटर करंट आहे. अॅमीटर मधून रिडिंग किती करतो, अॅमीटर हा 0 दाखवतोय. या डायोडच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, 0 आहे. ओके, फॉरवर्ड व्होल्टेज ओके किती आहे ते 0.2 व्होल्ट आहे आणि फॉरवर्ड करंट किती आहे, 0 अँपिअर. आता ह्या व्हॅल्यू आपण टेबल मध्ये ऍड करू. आपल्याला एकदा टेबल माहित झाला की आपण त्याच्यासाठी प्लॉट करू शकतो किंवा ग्राफ काढू शकतो. म्हणून मी या इनिशियल व्हॅल्यू काय करतो आहे, प्लॉट करतो किंवा सॉरी पहिल्यांदा आपण काय करू, याला ऍड करू या टेबलमध्ये. मग मी ऍड टू टेबल या बटनवर क्लिक करेल आणि या व्हॅल्यू मी पुट करेल इथं. ओके, आता फॉरवर्ड व्होल्टेज अक्रॉस द डायोड किती आहे, 0. फॉरवर्ड करंट फ्लोइंग थ्रू द डायोड किती आहे, 0. म्हणजे आणखी डायोड काय कंडक्ट झालेलं आहे का, नाहीये. तर मी काय करणार, आता हळूहळू सप्लाय व्होल्टेज वाढवत जाणार. किती केलं मी, 0.3 व्होल्ट केलं. 0.3 व्होल्ट केलं. आता डायोड कंडक्ट होणार आहे का, नाही होणार. ती पण रिडिंग आपण जस्ट ऍड टू टेबल असं म्हणूया. ओके, वी कॅन व्हॅरी डीसी व्होल्टेज. ओके, just wait. ओके, इनिशियल स्टेप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जस्ट मग आपण काय करणार आहोत, डायोड व्होल्टेज सप्लाय व्होल्टेज व्हॅरी करणार आहोत आपण. ठीक आहे, आता बघा ऑब्झर्वेशन जर केलं आपण तर 0.2 नंतर सप्लाय व्होल्टेज वाढताना दिसत आहे. ओके, 0.2, 0.3, 0.3 ला डायोड मधून करंट जाणार किती आहे, 0 आहे. डायोडच्या क्रॉस असणारा व्होल्टेज किती आहे, 0 आहे. म्हणजे डायोड आणखी कंडक्ट झालेला आहे का, नाही झालेला. फॉरवर्ड मध्ये गेलाय का डायोड, आणखी फॉरवर्ड बायस मध्ये आहे, बट तो फॉरवर्ड ब्रेकडाऊन नाही झालेला त्याचं. ठीक आहे, आता आपण जर डायोड कंडक्टच होत नसेल तर या डायोड मधून करंट फ्लो होणार नाही. या डायोड मधून करंट फ्लो होत नसेल तर या डायोडच्या अक्रॉस येणारं व्होल्टेज 0 असेल. म्हणजे या व्ही ची व्हॅल्यू सुद्धा काय असेल, 0 असेल. पुढे आपण आता 0.4 पर्यंत सप्लाय व्होल्टेज वाढवू, हळूहळू वाढवूया. ठीक आहे, थोडस डिफिकल्ट आहे थोडं स्लाइड करायला. ओके, 0.4, 0.4 ला आता हे कट इन व्होल्टेज पेक्षा कमी व्होल्टेज आहे. आपल्याला माहिती आहे सिलिकॉन डायोड साठी कट इन व्होल्टेज किती आहे, 0.6 आहे. आणि हा सप्लाय व्होल्टेज आपण किती देतो आहे आता, 0.4 व्होल्ट देत आहे. म्हणजे 0.6 पेक्षा हे कमी आहे. म्हणजेच आपला डायोड कंडक्ट होईल का, नाही. म्हणजेच डायोड मधून करंट फ्लो होईल का, नाही. म्हणजेच अँपियर रिडिंग ही 0 असेल. जर डायोड मधून करंटच फ्लो होत नसेल तर त्याच्या अक्रॉस येणारा व्होल्टेज सुद्धा 0 असेल. म्हणजेच वीज सुद्धा रिडिंग काय असेल, या व्होल्टमीटरची रिडिंग सुद्धा काय असेल, 0 असेल. ओके, आता नेक्स्ट स्टेप आपण आणखी सप्लाय व्होल्टेज वाढवूया. आता सप्लाय व्होल्टेज मी वाढवलं, 0.4 पासून 0.5 पर्यंत मी सप्लाय व्होल्टेज चेंज केलं. तरी सुद्धा डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये आणखी कंडक्ट नाही झाला. फॉरवर्ड बायस मध्ये आहे पण त्याच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज किती आहे, 0.6 पेक्षा कमी आहे. म्हणून तो त्याचं काही आणखी फॉरवर्ड ब्रेकडाऊन झालेलं नाहीये, म्हणून तो काही कंडक्ट होणार नाहीये. म्हणजेच अॅमीटरची रिडिंग 0 असेल आणि व्होल्टमीटरची रिडिंग 0 असेल, ती तुम्हाला दिसते आहे स्क्रीनवरती. बरोबर, आता आपण काय करूया, आणखी डीसी सप्लाय व्होल्टेज वाढवूया.
0.6 करूया आपण. 0.6. आता या 0.6 व्होल्टला डायोड हा जस्ट कंडक्ट व्हायला सुरुवात झालेला आहे, पण हे करंट काही सफिशियंट नाहीये की डायोड फॉरवर्ड बायस मध्ये जाण्यासाठी. म्हणून डायोड मध्ये बघा 0.6 व्होल्टला करंट फ्लो होताना दिसतोय आपल्याला 0, म्हणजे या अॅमीटरची रिडिंग पण 0 दिसते आहे आपल्याला आणि या व्होल्टमीटरची रिडिंग हे 0 दिसते आहे. आता जस्ट आपण 0.6 पेक्षा थोडस जरी वाढवलं, म्हणजे 0. थोडस जरी वाढवलं, 0.67 केलं, 0.65 किंवा 0.68 केलं तर करंट फ्लो व्हायला लागेल. म्हणजेच बघा आपण थोडस व्हॅरी करू याला. ओके, 0.7. 0.7 ला म्हणजे 0.6 पेक्षा 0.7 मोठा आहे, सगळ्यांना समजतं आहे. म्हणजे 0.6 व्होल्ट पर्यंत डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये होता, बट तो फॉरवर्ड ब्रेकडाऊन झालं नव्हतं त्याचं, म्हणजेच डायोड मधून करंट फ्लो व्हायला सुरू झालेलं नव्हतं. म्हणजेच 0.6 नंतर जर आपण डायोडच्या अक्रॉस असणारा सप्लाय व्होल्टेज जर चेंज केला, इन्क्रीज केला, तर डायोड मधून करंट फ्लो व्हायला लागेल. आता बघा 0.6 ला डायोड कंडक्ट होत नाही, म्हणजे 0 अँपिअर करंट आहे, बरोबर. आणि 0.6 0.7 ने केलं की डायोड कंडक्शन व्हायला सुरुवात झालं आणि 0.997 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1 अँपिअर करंट फ्लो व्हायला लागतो आहे. 1 अँपिअर करंट फ्लो व्हायला लागतो आहे. आता सप्लाय व्होल्टेज 0.7 आहे, बट डायोडच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज ऑब्झर्व करा. डायोडच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ते किती आहे बघा, 0.589. 0.589. मगाच्या ग्राफ मध्ये आपण मगाशी पाहिलं होतं की डायोड जस्ट start to conduct whenever its cut-in voltage is achieved or whenever supply voltage is equal to cut-in voltage, तेव्हा डायोड हा कंडक्शन मोड मध्ये यायला लागतो. म्हणजे 0.6 पेक्षा जास्त व्होल्टेज आपण इन्क्रीज केलं की डायोड हा कंडक्शन मोड मध्ये यायला लागतो. आता बघा डायोड आपला कंडक्ट झालेला आहे, ही व्हॅल्यू मी आता काय करेल, टेबल मध्ये ऍड करतो. 0.589 ला डायोड करंट किती आला, 0.997. आता नीट ऑब्झर्व करायचं आहे डायोडच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज, म्हणजे मी असं रेड राऊंड केलेलं आहे बघा, तिथलं व्होल्टेज आणि हे करंट आणि हे सप्लाय व्होल्टेज. आता 3 ऑब्झर्वेशन पाहिजे आहेत आपल्याला, 3 ऑब्झर्वेशन पाहिजे आहेत. बघा आता 0.7 पासून मी सप्लाय व्होल्टेज चेंज करतो आहे. ओके, आता मी 0.7 वरून 0.8 करण्याचा ट्राय करतो. ठीक आहे, हा 0.8. 0.8 सप्लाय व्होल्टेज असेल तेव्हा करंट किती फ्लो होतो आहे बघा, मी ऍड टेबल करतो, 1.99. म्हणजे जस्ट 0.01 व्होल्ट इतकं व्होल्टेज जर मी चेंज केलं तर करंट हे दुप्पट होताना दिसत आहे तुम्हाला. म्हणजे 0.1 व्होल्ट एवढं मी व्होल्टेज इन्क्रीज केलं तर 1 अँपिअर करंट हा जास्त होतो आहे. म्हणजे चेंज इन व्होल्टेज आणि चेंज इन करंट यांच्यामधला जर तुम्ही डिफरन्स काढला तर तुम्हाला असं दिसून येईल, change in voltage it is very less, but the change in current is very high. Change in current is very high. जर मग तुम्ही डायनॅमिक रेजिस्टन्स RD जर कॅल्क्युलेट केला, डेल्टा V अपॉन डेल्टा I, तर तुम्हाला असं दिसून येईल RD. आता डिनोमिनेटर जर मोठा असेल तर टोटल क्वोशंटची व्हॅल्यू कशी येते, खूप कमी येते. म्हणजेच डायोडचा डायनॅमिक रेजिस्टन्स हा खूप छोटा असतो. डायोडचा डायनॅमिक रेजिस्टन्स हा खूप छोटा असतो. हे झालं तुमच्या कॉम्पिटिटिव्ह लेवल. म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार असाल तर हे पुढलं अनालिसिस झालं की कॉम्पिटिटिव्ह लेवल मध्ये काय विचारतात ते, इन केस ऑफ सिलिकॉन डायोड द dynamic resistance will increases or decreases whenever supply voltage increases beyond the cut-in voltage. Beyond the cut-in voltage अशा पद्धतीने MCQ विचारतात. त्याच्यामध्ये काही तुम्ही जाऊ नका डिटेल मध्ये, सिव्हिल वाल्यांना काही एवढं त्याची गरज नाही.
पण त्याला रिलेशन आहे, आपण इथे सांगू शकतो. मी कट इन व्होल्टेज पेक्षा जर व्होल्टेज वाढवत गेलो तर काय होतं आहे, करंट हॅपेजंटली खूप सारा इन्क्रीज होतो आहे. म्हणून आपण ग्राफ काढताना ग्राफ कसा काढला होता, असं ग्रॅज्युअली इन्क्रीज दाखवलं, इथपर्यंत असं आपण 0 गृहीत धरला आणि इथं सडनली असा इन्क्रीज होताना दाखवला. म्हणजेच देर इज अ स्मॉल चेंज इन सप्लाय व्होल्टेज इव्हन दो देर इज अ फ्लो ऑफ हेवी करंट. म्हणजे बघा, छोटासा जरी चेंज केला मी सप्लाय व्होल्टेज मध्ये तर करंट जे काही डायोड मधून फ्लो होत आहे ते खूप जास्त होत आहे. म्हणजेच डेल्टा व्ही अपॉन डेल्टा आय चा जर तुम्ही क्वेश्चन काढला तर तो खूप कमी असेल. म्हणजेच डायनामिक रेजिस्टन्स ऑफ द सिलिकॉन डायोड इज व्हेरी लेस, किंवा dynamic resistance of silicon diode decreases with increase in supply voltage above the cut-in voltage. ओके, आता आपण आणखी काय करूया, आता सप्लाय व्होल्टेज वाढवूया. ओके, सप्लाय व्होल्टेज आपण परत वाढवू. ठीक आहे, तर सप्लाय व्होल्टेज वाढवतो मी, किती करतो, 0.8 पासून मी 0.9 करतो. त्याची व्हॅल्यू टेबल मध्ये ऍड करतो. बघा, 0.596 ला, सॉरी 0.9 ला करंट किती फ्लो होत आहे, 2.99. म्हणजे 0.1 एवढा मी जर व्होल्टेज वाढवलं तर 1 एम्पियर करंट फ्लो होतो आहे डायोड मधून, 1 एम्पियर करंट फ्लो होतो आहे. म्हणजेच देर इज अ सडन चेंज इन द करंट फ्लोइंग थ्रू द डायोड विथ कम्पेअर टू सप्लाय व्होल्टेज. पण तुम्हाला एक ऑब्झर्वेशन झालेला असेल तर बघा, की जे व्होल्टेज आहे, व्होल्टेज अक्रॉस द डायोड व्ही, याच्यामध्ये चेंज किती होतो दिसतोय बघा, 0.89, 0.589, 0.593, 0.596. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, सप्लाय व्होल्टेज तुम्ही कितीही व्हॅरी करा पण डायोडच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज हे अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट राहतो आफ्टर द कट इन व्होल्टेज. but current flowing through the diode increases horizontally, किंवा we can say that exponentially current flowing through the diode will increases after the cut in voltage, but the voltage drop across the diode it will be remain constant. ओके, तुम्हाला हे ऑब्झर्वेशन झालेलं असेल, जर तुम्ही काळजीपूर्वक पाहत असाल तर बघा, किंवा इतर टेबल मध्ये त्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत. आता मी 0.8 च 0.9 करून पाहूया आपण, 0.1. ओके, असं आपण चेंज करू शकतो. ओके, आता 1 ला बघू आपण काय येतं, 0.99, सॉरी 0.599 इज व्होल्टेज अक्रॉस द डायोड आणि करंट किती फ्लो होताना दिसत आहे, 3.99. आता बघा, परत मी व्होल्टेज वाढवतो आहे, सप्लाय व्होल्टेज 1 पासून पुढे 1.1, तेव्हा म्हणजे व्हॅल्यू ऍड केली तर 0.601 एवढं व्होल्टेज अक्रॉस येईल कोणाच्या, डायोडच्या. आता बघा 4.99 करंट फ्लो होताना दिसतो आहे. आता थोडंसं आणखी मी सप्लाय व्होल्टेज वाढवतो, म्हणजेच 1.3 करतो मी सप्लाय व्होल्टेज, तेव्हा बघा 0.605 म्हणजे डायोडच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज किती आहे, 0.65. पण सप्लाय व्होल्टेज किती आहे, 1.3. आता मी परत सप्लाय व्होल्टेज आणखी चेंज करतो आहे 1.6 ला बघा, डायोडच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज 0.611 आहे, पण करंट फ्लोइंग थ्रू किती आहे डायोड मध्ये, 9.97. ओके, ऑब्झर्व करा, करंटच्या व्हॅल्यू ऑब्झर्व करा आणि डायोडच्या अक्रॉस असणारा व्होल्टेजच्या व्हॅल्यू ऑब्झर्व करा. ओके, आता आपण आणखी एक रीडिंग घेऊया. ओके, आता मी डायोड सप्लाय व्होल्टेज 1.8 करतो. ठीक आहे, 1.8. ओके, म्हणजेच सप्लाय व्होल्टेज 1.8 आहे, तेव्हा डायोडच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज किती आहे, 0.614 आणि करंट किती झाला, 9.97 पासून 12.0 एम्पियर, म्हणजेच 12 एम्पियर एवढा करंट फ्लो झाला. म्हणजे नियर अबाउट 2 एम्पियर करंट जास्त फ्लो होतो आहे विथ रिस्पेक्ट टू प्रिव्हियस रीडिंग. आता आपण शेवटची रीडिंग घेऊया, 10th रीडिंग. बघा 10th रीडिंग, आता मी काय करेल, 2 व्होल्ट एवढा सप्लाय व्होल्टेज देईल, तेव्हा डायोडच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज किती आहे बघा, 0.617 आणि करंट किती फ्लो होताना दिसत आहे, 4.0 एम्पियर. 4.0 एम्पियर म्हणजे 14 एम्पियर एवढा करंट फ्लो होताना दिसतो आहे. ओके, म्हणजे तुम्ही जर ही
फॉरवर्ड व्होल्टेज जर ऑब्झर्व केलं तर चेंज इन व्होल्टेज अक्रॉस द डायोड विथ रिस्पेक्ट टू चेंज इन सप्लाय व्होल्टेज इट इज व्हेरी लेस. इट इज व्हेरी लेस. तुम्हाला असं दिसून आलं असेल की डायोडच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप हा खूप छोटा आहे किंवा नियर अबाउट कॉन्स्टंट आहे. कधी पण तो आफ्टर द कट इन व्होल्टेज. आफ्टर द कट इन व्होल्टेज. कट इन व्होल्टेज म्हणजे कोणता व्होल्टेज? 0.6 व्होल्ट. 0.6 व्होल्ट किंवा 0.589. 0.589 ला आपण 0.6 लिहितो ना राऊंड फिगर करून. त्याच्यानंतर ठीक आहे. आता बघा परत आणखी एक रिडिंग घेऊ आपण, म्हणजे आपला ग्राफ थोडासा पाहण्यासारखा छान दिसेल आपल्याला ग्राफ. ओके. 0.621 आणि करंट किती फ्लो होताना दिसत आहे? 17.9 म्हणजे जवळपास 18 अँपियर इतकं करंट फ्लो होईल. आणि डायोडच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज किती आहे? 0.621. 0.16175 म्हणजे 0.005 इतका व्होल्टेज मध्ये मायन्यूट चेंज होतो आहे डायोडच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज. पण करंट मात्र किती चेंज होताना दिसतो आहे? 17.9 म्हणजे जवळपास 4 अँपियर करंट प्रिव्हियस रिडिंगच्या जास्त दिसतो आहे आपल्याला. म्हणजे मला याच्यावरनं कन्क्लुजन असं काढायचं आहे, in case of silicon diode after the forward breakdown voltage drop across the diode remain constant, approximately remain constant, but the current flowing through the diode increases haphazardly or increases exponentially. हीच तर आपल्या डायोडची VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जी की मग आपण थेरॉटिकली पाहिली. आता आपण याचा प्लॉट करूया. आपल्याला सप्लाय व्होल्टेज माहिती आहे, सॉरी व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द डायोड माहिती आहे आणि करंट फ्लोइंग थ्रू द डायोड माहिती आहे. तर याचा जर आपण ग्राफ काढला तर आपल्याला नक्कीच ग्राफ हा आपण जसा ड्रॉ केला होता थेरॉटिकली सेम तसा ग्राफ येईल. लिटल बिट थोडंसं व्हेरिएशन येईल, कारण हा डिजिटल आहे, तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू दाखवेल. तिथं आपण कसं अॅनालॉग मध्ये अप्रॉक्सिमेशन काढलं होतं. ठीक आहे. तर आपण काय करूया, आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत. जर तुम्ही प्रॅक्टिकलला जर फिजिकली अवेलेबल असता, इथं ऑफलाईन क्लासेस असते, तर सेम आपण हेच केलं असतं. हाच टेबल बनवला असता आणि याच्यावरनं ग्राफ पेपरवरती तुमचा ग्राफ काढला असता. तेच ग्राफ आपण आता डिजिटली काढूया. तर ग्राफ कसं काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या प्लॉट वरती क्लिक करायचं आणि ग्राफ काढायचा. त्याच्या अगोदर मी याला इरेज करतो या राऊंडला. ओके, म्हणजे तुम्हाला ग्राफ हा व्यवस्थित दिसेल. प्लॉट आपण घेतलेल्या ज्या रिडिंग आहेत त्याला जर प्लॉट केलं तर हे असा ग्राफ येईल. म्हणजे तुम्हाला दिसून आला असेल, आपण थेरॉटिकली जो VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड पाहिलं, सेम त्याच्यासारखा ग्राफ आहे. आफ्टर द फॉरवर्ड ब्रेकडाउन देर इज अ लिटल very small change in the voltage across the diode, but the current flowing through the diode, it increases exponentially increase होतं. हे आपल्याला दिसून येत आहे. याच्यात ते कुणाला विचारायचं आहे का? विचारत असेल तर बघा, तुम्ही आणखी रिडिंग मग घेऊ शकता याला व्हेरी करून. ओके. जर आपण आता सपोज फुल सप्लाय व्होल्टेज देऊया, म्हणजे जेवढं काही तर त्यांची कॅपॅसिटी आहे तेवढं, ती आपण एक रिडिंग घेऊया काय होतं बघा. मॅक्सिमम व्होल्टेज किती आहे? 5 व्होल्ट. 5 व्होल्ट. आता आपण हे ऍड टू टेबल करूया. बघा आपण मॅक्सिमम व्होल्टेज, आता मग या 0.6 किंवा या कट इन व्होल्टेजच्या नंतर तुम्ही कितीही व्होल्टेज वाढवा, कोणाच्या फॉरवर्ड डायोडच्या, फॉरवर्ड बायस डायोडच्या अक्रॉस तुम्ही सप्लाय व्होल्टेज कितीही वाढवा, आफ्टर 0.6 त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. डायोडच्या अक्रॉस होणारा व्होल्टेज ड्रॉप हा 0.641च असेल. 0.641च असेल. तुम्ही कितीही सप्लाय व्होल्टेज द्या, किलो व्होल्ट मध्ये द्या, मेगा व्होल्ट मध्ये द्या. That is the reason behind that diode can be used as a voltage stabilizer. आता तुम्ही जर कॉम्प्युटर लॅब वगैरे पाहिले असेल तर तुमच्या कॉम्प्युटर लॅबच्या बाहेर, आता ते ज्याच्या त्याच्या अरेंजमेंट नुसार आहे, पण कॉम्प्युटर लॅब मध्ये आपल्याला सप्लाय व्होल्टेज हे कॉन्स्टंट लागतं, कारण कॉम्प्युटर हे खूप डेलिकेट असतात, त्यांना व्हेरिएशन इन व्होल्टेज चालत नाही. तर आम्ही म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिकलची माणसं काय करतात, इलेक्ट्रिकल व्होल्टेज स्टॅबिलायझर प्रोव्हाइड करतात. आणि त्या व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये काय असतं, तर हे तुमचे डायोड असतात. हे डायोड काय करतात, परफेक्ट 230 व्होल्ट त्याच्या अक्रॉस मेंटेन करतात आणि ते परफेक्ट 230 व्होल्ट हे आपल्या सप्लाय सिस्टम मध्ये किंवा आपल्या इक्विपमेंट चालण्यासाठी जे लागतं ते तेवढं देतात.
आता तुमच्या कॉम्प्युटरला 12 व्होल्ट डीसी लागतं कॉन्स्टंट आणि किंवा 24 व्होल्ट डीसी लागतं, ठीक आहे. त्याच्यानुसार ते डायोडची कॅपॅसिटी चेंज करतात आणि तो डायोड ऍज अ व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणून यूज केला जातो तिथं. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की डायोड हा व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणून का यूज करतात, कारण आफ्टर द फॉरवर्ड ब्रेकडाउन, if we do the any change in supply voltage, but the voltage drop across the diode remain constant, that's why we are using the diode as a voltage stabilizer. आता बघा, तुम्हाला दिसून आला असेल की व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द डायोड ही 0.6 पर ओहम आहे, पण त्याच्यातून करंट फ्लो होणार किती आहे, 43.9 एम्पियर किंवा मिली एम्पियर म्हणा. तुमच्या पीसी चालण्यासाठी किंवा तुमचा लॅपटॉप मोबाईल चालण्यासाठी 0.5 0.6 0.7 मिली एम्पियर किंवा जास्तीत जास्त 1 मिली एम्पियर किंवा 2 मिली एम्पियर किंवा 5 मिली एम्पियर इतका छोटासा करंट लागत असतो चालण्यासाठी तुमचा मोबाईल फोन किंवा लॅपटॉप किंवा तुमचा पीसी, ठीक आहे. म्हणून आम्ही व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये या डायोडला आम्ही यूज करतो का, तर त्याच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज हे कॉन्स्टंट राहतं. हे आहे डिटेल वी हॅव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड, ऍप्लिकेशन ऑफ डायोड और फंक्शन ऑफ द डायोड. याच्यामध्ये कुणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. Yes, anybody want to ask something? Yes, anyone want to ask something? म्हणजे सिव्हिल सारखं आमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला समजलं असेल की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये एक पॅरामीटर चेंज केला की त्याच्याशी रिलेटेड असणारे सगळेचे सगळे पॅरामीटर्स चेंज होतात. फर्स्ट इयर मध्ये पाहिलं असेल तुम्ही, सिंगल फेज एसी सर्किट, 3 फेज एसी सर्किट, मॅग्नेटिक सर्किट, बरोबर. तुम्हाला काय विचारायचं याच्यामध्ये? येस, एनीबडी वांट टू आस्क समथिंग? Yes? No, sir. Okay. So today we will stop over here. Thank you. आपलं जे ऍक्च्युअल टाइम टेबल नुसार ज्या दिवशी व्हर्च्युअल लॅब असेल, आय थिंक ट्यूजडे, नो, वेनेसडे आपलं टाइम टेबल नुसार व्हर्च्युअल लॅब असते VEEE साठी, बट काही वर्क असल्यामुळे तुमच्या डिपार्टमेंटच्या माणसांनी ऍडजस्टमेंट होती, त्या दिवशी मी लेक्चर वेन्सडेला कंडक्ट करणार नाही. बी रिमेंबर दॅट. ओके, त्या दिवशी तुमच्या डिपार्टमेंटच्या व्यक्ती तो कंडक्ट करेल. ओके, सो टुडे विल स्टॉप ओव्हर हियर. एन्जॉय द इव्हनिंग. हॅव अ नाईस नाईट. ओके, थँक्यू.